नमस्कार. स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं स्वामीमय असं स्वागत आहे. जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा की जेणेकरून माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळतील आणि नवनवीन महत्त्वपूर्ण माहिती, अनुभव, स्वामींची सेवा कशी करायची हे पाहायला मिळेल. चला मग आज मी तुम्हाला एका खूप महत्त्वपूर्ण व्हिडिओबद्दल आपण माहिती पाहणार आहोत. ते म्हणजे स्वामी अष्टक. स्वामी अष्टक काय आहे? बऱ्याच लोकांना स्वामी अष्टक म्हणजे काय माहिती नाही आहे. जसं की स्वामींचा तारक मंत्र आहे, माला मंत्र आहे, तसंच स्वामी अष्टक आहे. स्वामी अष्टक हे आपल्याला खूप खूप मोठ्या संकटातून बाहेर काढण्यासाठी प्रभावी मंत्र असा स्वामींचा प्रभावी मंत्र आहे. महामंत्र म्हटलं तरी चालेल, कारण आपलं जेव्हा मन स्थिर असतं तेव्हा आपण मोठमोठ्या संकटांवर, दुःखांवर मात करतो. पण जेव्हा आपलं मन स्थिर नसेल तर आपण किती मोठे संकट आले, किती छोटं दुःख येऊ द्या, किती मोठं दुःख येऊ द्या, संकट येऊ द्या, आपल्याला ते खूप मोठे वाटतात आणि आपण त्याच्यातून लवकर बाहेर येत नाही. पण जेव्हा म्हणजे मानसिक त्रास असेल, दुःख असतील, संकट असतील, आपल्याला काय करावं ते समजत नाही आहे, म्हणजे सर्व उपाय करून झालेले आहेत पण कशातच काहीच फरक पडत नाही आणि कशातच म्हणजे आपण त्या दुःखातून बाहेरच येत नाही. तर हे एकमेव उपाय आणि स्वामींचा महामंत्र म्हटलं तरी चालेल की स्वामी अष्टक म्हटल्याने खूप मोठ्या मोठ्या समस्या, प्रॉब्लेम सुटलेले आहेत. तर माझ्या एका असाच मैत्रिणीचा अनुभव होता स्वामी अष्टकचा, की तिने म्हणजे तिचे वडील खूप आजारी होते. तर वडील आजारी असताना खूप सारे प्रयत्न करून पाहिले, पण काही वडिलांमध्ये सुधारणाच दिसत नव्हती. ती खूप कंटाळली आणि असेच एकदा बोलता बोलता म्हटले की मी काय करू, मला समजत नाही आहे, मला माझ्या वडिलांसाठी सेवा करायची आहे. तर म्हणजे आपण सेवा देऊ इतके आपण मोठे नाही आहेत. पण म्हणजे मी सेवा देईल, म्हणजे तितकी मी मोठी नाही आहे. पण तिला बोलता बोलता म्हटलं की तू स्वामी अष्टक म्हण की जेणेकरून काय होईल ते होईल, पण कमीत कमी तू म्हणत तर राहा. पण हा स्वामी अष्टकचा फायदा इतका अगणित आहे, खूप प्रभावी मंत्र आहे स्वामींचा हा. तर तिने ते ऐकलं, कारण ती खूप दुःखात होती. तिच्या मनामध्ये खूप अशा निगेटिव्ह विचार येत होते. तिचं मन स्थिर नव्हतं. तिच्या मनाचं खूप खच्चीकरण झालं होतं की तिने काय करावं काय नाही तिला समजत नव्हतं. तर जेव्हा एखाद्याच्या मनाने खूप खच्चीकरण झालेलं असतं, त्याला काय करावं समजत नाही, तेव्हा समोरचा जो सांगतो ते ऐकतं माणूस, की म्हणजे तू ही सेवा कर. तसं तिने पण तोच प्रयत्न केला की समोरच्याने जे सांगितलं ते तिने ऐकलं. म्हणजे मी तिला स्वामी अष्टक म्हण असं सांगितलं तर तिने ते ऐकलं. तिने ती रोज सेवा केली. म्हणजे पण तिला एवढं नक्की सांगितलं की जेव्हा तू सेवा करतेस तेव्हा तुझ्या मनामध्ये खूप वाईट विचार येतील, पण तू त्या वाईट विचारांकडे म्हणजे तुझ्या वाईट विचारांकडे तू दुर्लक्ष कर, त्यांच्याशी गप्पा मारत बसू नको. वाईट विचार जरी आले तरी पण तू चांगल्या गोष्टी आठव. हे स्वामी अष्टक म्हणत राहा आणि खूप श्रद्धेने आणि मन लावून कर. तिने ती सेवा खूप श्रद्धेने आणि मन लावून केली. तर तिच्या वडिलांमध्ये, तिच्या पप्पांसाठी म्हणजे तिने खूप मन लावून आणि श्रद्धेने ही सेवा केली आणि 2 दिवसातच 2 दिवस झाले आणि स्वामी तिच्या स्वप्नात आले आणि म्हटले, काय झोपलीस तू, की तिकडे तुझे वडील आजारी आहेत आणि तू इथे झोप घेतेस? तर ती दचकन उठली आणि तिच्या वडिलांना ती भेटायला गेली. म्हणजे म्हणजे ती मॅरिड होती, तर कसं ते स्वामींनी पण दृष्टांत दिला बघा. तिने 2 दिवसच झाले स्वामी अष्टक म्हणून आणि दुसऱ्या दिवशीच तिच्या स्वप्नातून स्वामींनी दर्शन दिलं तिला आणि उठवलं. तर ती तिच्या पप्पांना भेटायला गेली. तर तिच्या पप्पांच्या सुद्धा तब्येतीमध्ये एवढी सुधारणा दिसली की ते व्हेंटिलेटरवर होते. तर व्हेंटिलेटरवरून त्यांचं नॉर्मलमध्ये शिफ्ट करण्यात आलं. म्हणजे खूप जेवढी त्यांच्यात अगोदर सुधारणा नव्हती तेवढं हे स्वामींची सेवा केल्याच्या नंतर एवढी सुधारणा झाली आणि तिचे वडील सुखरूप घरी आणले. तिचा एवढा विश्वास बसला स्वामींवर, एवढा विश्वास बसला की ती म्हटली की मी अगोदर सेवा करण्याच्या अगोदर माझं मन काय होतं, काय परिस्थिती होती, माझं कशातच मन लागत नव्हतं. मी किती सेवा करायची पण माझं मन लागत नव्हतं. मी काय करते मला समजत नव्हतं. आणि आजची परिस्थिती अशी आहे की मी स्वामींचे किती आभार मानू आणि किती नाही.
म्हणजे स्वामींनी मला खूप मोठ्या संकटातून वाचवलं, खूप मोठ्या दुःखातून बाहेर काढलं. खरंच स्वामींची लीला अगाध आहे. स्वामी कोणत्या कधी रूपात येतील काही सांगता येत नाही. आणि तिने सांगितलं की हा व्हिडिओ प्रत्येकाला शेअर कर, की कारण जेणेकरून एखाद्याचं जर एखादं खूप म्हणजे आजारी असेल, दुःखात असेल, संकटात असेल, मानसिक त्रासलेला असेल, तर त्याने जो कोणी हा व्हिडिओ पाहत असेल, त्याच्या मागे पण जर असे दुःख असतील, तर त्याने पण जर ही सेवा केली, स्वामी अष्टक जर वाचलं, स्वामी अष्टक जर मन लावून म्हणजे संकल्पयुक्त पण तुम्ही करू शकता, ऐकलं, वाचलं, तर त्याचेही दुःख दूर होतील, त्यांच्याही आयुष्यामध्ये आनंद निर्माण होईल. म्हणजे बघा, स्वामींचा कुठलाच मंत्र म्हणा, कुठलंच स्तोत्र म्हणा, हे कधीच असं विनाकारण दिलेलं नाही आहे. कारण त्याच्यामागे खूप मोठा प्रभावी म्हणजे आपल्या दुःखाचं उत्तर म्हटलं तर स्वामींचे मंत्र स्तोत्र येतं. आपल्याला म्हणजे स्वामींचेच प्रश्न असतात, स्वामींचेच उत्तर असतात, पण आपल्या प्रश्नाचे उत्तर म्हणजे स्वामींची सेवा आहे. पण ती कोणत्या आणि कधी म्हणजे असं नाही आहे की तुम्ही प्रत्येक प्रश्नाला एकच सेवा केली पाहिजे किंवा असं काही. तुम्ही स्वामींची कुठलीही सेवा करा, पण ती मन लावून करा. मग ती तारक मंत्र असो, माला मंत्र असो, स्वामी अष्टक असो, पण जसं की तारक मंत्र आणि माला मंत्र आहे तसंच सेम स्वामी अष्टक आहे. स्वामी अष्टकमध्ये पण एवढी ताकद आहे की तुम्ही मन लावून जर ते वाचलं, रोज सकाळी संध्याकाळी तुम्ही जर ऐकलं, तर खरंच घरामध्ये इतकी सकारात्मकता निर्माण होते. आपल्या घरातलं पण वातावरण खूप पॉझिटिव्ह होतं. जी काही नकारात्मकता आहे ती निघून जाण्यास मदत होते. तुम्ही करून बघा हे. सकाळी तुम्ही जर हे समजा उठल्या तुम्ही जर लावून दिलं, काम करता फक्त ऐकत राहा, तर घरामध्ये एवढी पॉझिटिव्हिटी म्हणजे आल्यासारखी वाटेल ना तुम्हाला, रोज ऐकून तर स्वतः तुम्ही अनुभवाल. कारण कसं रात्रभराची जी काही नकारात्मकता असते ती सकाळी साठलेली राहते. तर सकाळी उठल्या जर तुम्ही हे स्वामी अष्टक लावून दिलं, यूट्यूबला लावा किंवा तुम्ही PDF द्वारे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तर देईलच, ते तुम्ही बघून जरी वाचलं तरी पण तुमच्या म्हणजे जेवढे काही नकारात्मकता असेल, निगेटिव्हिटी असेल, काय जे असतील ना, तर ते सगळं निघून जाईल. तर चला पाहू स्वामी अष्टक म्हणजे काय आहे. मी तुम्हाला वाचून दाखवते, म्हणजे म्हणून दाखवते की काय आहे नेमकं स्वामी अष्टक. जसं तारक मंत्र आहे तसं स्वामी अष्टक नेमकं काय आहे. असे पातकी मी स्वामीराया, पदी पातलो सिद्ध वा उद्धराय, नसे अन्यत्राता जगिया दिनाला, समर्था तुझ्या विन प्रार्थो कुणाला, मला मायना बापना आप्त बंधू, सका सोयरा सर्वे तू दीन बंधू, तुझा मात्र आधार या लेकराला, समर्था तुझ्या विन प्रार्थो कुणाला, नसे शास्त्र विद्या कला दीपक काही, नसे ज्ञान वैराग्य ते सर्वताही, तुझे लेकरूही अहंता मनाला, समर्था तुझ्या विन प्रार्थो कुणाला, प्रपंची पुराबद्ध झालो दयाला, तुझा दास मीही स्मृती ना म्हणाला, क्षमेची असे याचना तत्वपादाला, समर्था तुझ्या विन प्रार्थो कुणाला, मला काम क्रोधाधिक नागविले, मनोनी समर्था तुला जागविले, नको दोर लोटू तुझ्या सेवकाला, समर्था तुझ्या विन प्रार्थो कुणाला, नको अंत पाहू त्वरे धाव घेई, तुझ्या विन नाही तुझी श्रेष्ठ आई, अनाथासी आधार तुझ्या दयाला, समर्था तुझ्या विन प्रार्थो कुणाला, कधी गोडवाणी न येई मुखाला, कधी द्रव्य न अर्पिले याच काला, कधी मूर्ती तुझी न लोचनाला, समर्था तुझ्या विन प्रार्थो कुणाला, मला एवढी घाल भिक्षा समर्था, मुखे नित्य गावी तुझी गुण गाता, गडपद सेवा तुझ्या किंकराला, समर्था तुझ्या विन प्रार्थो कुणाला, समर्था तुझ्या विन प्रार्थो कुणाला, समर्था तुझ्या विन प्रार्थो कुणाला. बघा,
हे म्हणताना खरंच मन खूप भावनिक होऊन जातं. खूप म्हणजे खूप आवडणारी सेवा आणि मनाला भावूक देणारी अशी खूप खूप प्रभावशाली सेवा आहे स्वामी अष्टक. म्हणजे तुम्ही एकदा म्हणून बघा. खूप सोपं आणि प्रभावी मंत्र स्तोत्र स्वामींचा खूप खूप प्रभावी सेवा आहे. तुम्ही करून बघा. अनुभव आला तर मला नक्की कमेंटद्वारे शेअर करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ.